तर जय शिवराय भावांनो, वाघ सकाळ सकाळी गावात आला. गावात आल्याबरोबर वाघाने आणि मंडळातील सगळ्या पोरांनी मिळून साफसफाई केली, शेड धुवून घेतलं. तिथून पुढे वाघ गेला मेडिकलमध्ये किरण शेठ चव्हाणच्या गोळी घेतली. त्याच्यानंतर वाघ गेला सोसायटी ऑफिसमध्ये गणपतीची वर्गणी फाडायला. बाळासाहेब भोसले आणि लालाशेठ आमदार यांच्याकडून पावती फाडली. त्याच्यानंतर मलटण गावचे माजी सरपंच नवनाथजी थोरात यांनी सुद्धा पावती फाडली. भाऊंबा देवका त्यांनी पावती फाडली. देवका सरांनी सुद्धा पावती फाडली. मग वाघाला आला अमोल शेठ लावंगर यांचा फोन की अमोल म्हणला आपल्याला जायचं आहे सिद्धटेक गावचे सरपंच किशोर शेठ सांगळ्यांच्या बड्डेला. तर आम्ही निघालो, देऊळगावमध्ये गेलो. देऊळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. तर आम्ही पोहोचलो सिद्धटेकमध्ये. सिद्धटेकला पोहोचलो, आम्ही गेलो मंदिराच्या दिशेने. तर आम्ही मंदिराच्या कमानीमधून आठ एंट्री केली. तर तिथे होते रोहित भैया, किशोर भैया यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड कॅम्प आयोजित केलेले तिथं. मग आता वाघाला पण ब्लड डोनेट करायचं होतं. मग वाघाने भरला स्वतःचा फॉर्म. मग मॅडमने वाघाचं रक्त चेक केलं की वाघ रक्त देऊ शकतो की नाही. वाघाचं रक्त चांगलं होतं. मग मॅडमने दिली पिशवी वाघाच्या हातात. वाघ झोपला स्ट्रेचरवर. मग वाघाचं काय केलं, रक्त काढायला सुरुवात. वाघाच्या अंगात एवढं रक्त होतं की 1 मिनिटाच्या आत वाघाची अर्धीच्या वर पिशवी भरली होती रक्ताची. त्यानंतर अमोल शेठ लावंगर यांनी सुद्धा रक्तदान केलं. तोपर्यंत सागर भाऊ सुद्धा रक्तदान करत होते. बहुत त्रास तोपर्यंत सरपंच किशोर भैया सुद्धा तिथे आले. मग भाऊंबर एक फोटो काढला आणि वाघ आणि अमोल शेठ लावंगर गेले सरपंचांचा केक आणायला. आम्ही केक घेऊन आलो. सिद्धटेक गावचे सरपंच किशोर भैया सांगळे यांचा आम्ही केक कापून बड्डे सेलिब्रेशन केला. त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केला आणि वाघ गेला गणपतीच्या मंदिरामध्ये. आज गणेश चतुर्थी होती, तर वाघाने गेल्यावर गणपतीचं दर्शन घेतलं. तर आम्ही निघालो घराकडे. पाऊस सुद्धा चालू झाला होता. अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपला. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.